लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्या या आंदोलनाला भक्कम पाठिंबा दर्शवण्यासाठी मंठा तालुक्यातील मराठा बांधव हजारोंच्या संख्येने मुंबई गाठणार असल्याचा ठाम निर्धार सरस्वती मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला। जरांगे पाटील हे दिनांक 27 ऑगस्ट रोजी अंतरवेली येथून प्रस्थान करणार असून दिनांक 28 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन ते मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत। प्रवासादरम्यान मराठा समाजाच्या न्यायासाठी निश्चय दृढ करण्याचे आवाहन ते समाज बांधवांना करणार आहेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटील सातत्याने करत आहेत। याच आंदोलनादरम्यान सरकारने वाशी येथे सगळे सोयरे अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले होते, मात्र शासनाने अद्याप तो शब्द पाळला नसल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे। सरस्वती मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीस माजी श्री किशोर आबा मरकड, गणेशदादा शिंदे, बळीराम मोरे, नंदू दाभाडे, संभाजी देशमुख, नानासाहेब खंदारे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी एक मराठा लाख मराठा, आता कुठे जायचंय, मुंबईला जायचंय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले। या निर्णायक लढ्यात तालुक्यातील प्रत्येक गावातून समाजबांधव सहभागी होणार असून मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालना प्रतिनिधी बाळू गायकवाड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.